छत्रपती साखर कारखान्याचं आज मतदान आहे आणि याचं मतदान करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोहोचलेले आहेत। छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू झालेलं आहे आणि अजित पवार हे आता पोहोचलेले आहेत। मतदान करण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। छत्रपती सहकारी साखर कारखान्याची आज निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही सुरू झाली आहे आणि या मतदानासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि यासाठी ते आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। नवनाथ, अजित पवार हे मतदान केंद्रावर पोहोचलेत, सविस्तर। नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्गाचं मतदान करण्यासाठी भावनगर येथील छत्रपती हायस्कूल या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील ब वर्गाचं मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकमेकाची भेट देखील यावेळी हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली आहे। खऱ्या अर्थाने अजित पवार यांची याच छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणाची सुरुवात जी आहे ते झालेली होती। यामुळे ही निवडणूक जी आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे। त्यांच्याच नेतृत्वाखाली जय भवानी माता पॅनल जो आहे तो निवडणूक लढवत आहे आणि खऱ्या अर्थाने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी नवनाथ, अजित पवारांचा एक पॅनल आणि विरुद्ध दिशेला जो पॅनल आहे तो कोणाचा आहे? दोन्ही पॅनलचं कशा पद्धतीने वर्चस्व आतापर्यंत बारामतीमध्ये पाहायला मिळालं? खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यामध्ये अनेक वर्षापासून छत्रपती सहकारी साखर कारखाना ताब्यात आहे। त्याचबरोबर आताच्या या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी जे पॅनल आहे ते भाजपचे तानाजी थोरात यांनी श्री छत्रपती बचाव पॅनल केलेला आहे आणि कडवं आव्हान देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीमध्ये पॅनल तयार करून केलेला आहे। खऱ्या अर्थाने जे अजित पवार यांनी हा कारखाना जो आहे निवडणुकीमध्ये बिनविरोध करावा असा प्रयत्न देखील केलं होतं। यामुळे सर्व पक्षीय त्यांनी जे भवानी माता पॅनल उभा केलेला होता, मात्र यामध्ये कुठंतरी अपयश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। यामुळे भाजपचेच नेते तानाजी थोरात यांनी त्यांना आव्हान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सोबतच रहा नवनाथ। ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अजित पवार मतदानाचा हक्क बजावतील आणि यासाठी मतदान केंद्रावरती ते पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू झालेलं आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अजित पवार या क्षणाला मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। काही नागरिकांची त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी देखील गर्दी पाहायला मिळते आणि साखर कारखान्यासाठी आज मतदान आहे आणि त्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। छत्रपती सहकारी कारखान्याचं आज मतदान आणि त्यासाठी आता अजित पवार देखील मतदान केंद्रावरती पोहोचले आहेत। काही वेळातच ते आपला मतदानाचा हक्क बजावतील आणि बारामतीमधलं अगदी प्रतिष्ठित असलेलं हे सहकारी साखर कारखाना आणि अजित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात याच निवडणुकीमधून केली आणि त्यानंतर अनेक ठिकाणी बारामतीमधल्या निवडणुकीमध्ये त्यांना यश आलं, त्यांचं वर्चस्व राहिलं आणि छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू आहे। याच छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती अजित पवार यांचं वर्चस्व आहे आणि त्यांचं पॅनल यावेळी उभं करण्यात आलेलं आहे। छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू झालंय आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अजित पवार हे पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदानासाठी पोहोचलेले आहेत। छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू आहे। अजित पवार यांच्यासोबत सुनेत्रा पवार हे देखील काही वेळातच येतील, मात्र आता सध्या अजित पवार हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं मतदान आणि ह्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अजित पवार हे पोहोचलेले आहेत।
छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान पार पडतंय आणि मतदान करण्यासाठी अजित पवार हे मतदान केंद्रावरती पोहोचलेत. छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केलेलं आहे. छत्रपती साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू आहे. आजचा दिवस हा मतदानाचा आहे छत्रपती साखर कारखान्यासाठी आणि अजित पवार यांनी मतदान केलेलं आहे. छत्रपती साखर कारखान्यासाठी मतदान सुरू झालंय. अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे.